राम राम शेतकरी मित्रो, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। हे आपलं सोयाबीन, हे पहा, याची हाईट जवळपास टोंगळ्या एवढी, आता फुलावर आलं, गच फुलावर आलं, टोंगळ्याच्या वरी हाईट नाही बघा, तुम्हाला दाखवतो। हे बघा, गच फुलावर आलं, शेंड्यापर्यंत फुलं आलं, भरपूर फुलावर आलं। याचा परिणाम म्हणजे कसं, आता कोणी अफाट वाढवतात, युरिया टाकतात, सोयाबीनला चुकून युरिया मारायचा नाही, नत्राची सोयाबीनला गरजच नाही, सोयाबीनला दुसऱ्या कोण्या खताची गरज नाही, सोयाबीनला फक्त सुपर फॉस्फेट। आता मी सुपर फॉस्फेट पेरते वेळेस एक वेळेस शिंपलं होतं, एक करी एक पोतं, तसे 2 पोते मी शिंपले। आता हे बघा, सोयाबीन तुमच्या डोळ्यासमोर आहे। आणि विशेष म्हणजे जे आता आपण त्याला म्हणतो येलो मोजॅक, पिवळं पडणे सोयाबीन, कुठंतरी तुम्हाला दिसते का येलो मोजॅक कुठंतरी प्लॉटमध्ये? आता हे जवळपास 3 एकरचा प्लॉट आहे, 3 एकरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठंतरी येलो मोजॅकचं एक झाड तरी दिसते का? त्याचं कारण काय? पांढरी माशी आपण फिरू द्यायची नाही सोयाबीनवर। आणि मी तेच सोयाबीनचं कारण तेच आहे की पांढरी माशी फिरू द्यायची नाही तुमचा, आणि हाईट होऊ द्यायची नाही, जास्त हाईट कशी सोयाबीनची होऊ द्यायची नाही, युरिया कसाच मारायचा नाही। मग पहा, ॲव्हरेज कुठंच जात नाही, 9, 10, 11चा ॲव्हरेज कुठंच जात नाही, फक्त फरक एवढाच आहे, त्याला आपण करणं बरोबर आहे। आता हे पाहू शकता तुम्ही, हाईट वगैरे याचीच काय जास्त नाही, आणि एवढीच पाहिजे, याच्यावरही नाही जमत। काय होते, हवा आली, झाडं पडतात, सवान होते, मग माल कमी लागते आपल्या झाडाला। आणि याला फांद्या वगैरे फुटवे वगैरे चांगले केले, याला 1261च्या फवारण्यावरून वरखत बाकी कोणतं नाही, काही नाही, आणि व्यवस्थितशीर सोयाबीनचं ॲव्हरेज येणार हे मात्र नक्की। आणि आता येलो मोजॅक कव्हर करणं गरजेचं आहे, येलो मोजॅक होऊ द्यायचं नाही, कुठं झाड असं धोपटून फेकायचं। शक्यतो तुम्ही गॅस पॉयझन मारा, म्हणजे पांढरी माशी नील होणार, आणि पांढरी माशी नील करणं गरजेचीच आहे। ठीक आहे मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका।